मग त्याने सांगितलं ना मग आपण नाही सांगतो. दोन धाबा त्या आणि 12 खेळाडू परिधान करून जर आलेलं नसेल तर त्या दोन म्हणजे 4 धाबा हरलाय राजा ड्रेसिंग आणि त्या सांगतोय मी 12वा आणि त्याच्या 2 मग 4 काय 2च लागेल. चला 12व्या खेळाडू इथे आम्ही आमच्या कोर कमिटीने निर्णय घेतलाय. फक्त 2 धाबाची पेनल्टी दिली जाईल. ड्रेसिंग साठी ही 2 धावांची पेनल्टी थोडीशी मध्ये सूट देण्यात आली आहे कारण 12 मॅन ही मध्ये परिधान करून आला नाही. फक्त 2 धाव मत दिल्या जातील कारण वेगळे ड्रेस कोड वरून खेळताना चला आता लाईव्ह ऑन झाले. पुन्हा एकदा नियमावली जे रूल्स आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवते. चेंडू फुटल्यास हरवल्यास नवीन चेंडू दिला जाईल. त्याचबरोबर चेंडू विकेट किपरच्या हातात गेल्यास नो चेंज टू स्ट्राईक तसा प्रयत्न करू नका. आणि सामना चालू असताना 11 खेळाडू व्यतिरिक्त एखादा खेळाडू तिथे मात्र गेला तर त्यांच्या टीमच्या विरुद्ध 2 धावांची पेनल्टी केली जाईल. त्याचबरोबर बिमर बघताना फक्त 12 मॅनला अनुमत आहे. इतर खेळाडू बघण्यास आले त्यांच्या विरोधात 2 धावा. जाऊया मॅच. हमजा खान पहिल्याच बॉल डाऊन द बॉल चान्स फॉर द कॅच. पहिल्याच बॉल वरती बेस किमती विकेट लप करण्याचा प्रयत्न केला. भावेश कोहली द बिग विकेट ऑफ द गावदेवी रबाले. 0-1 अशी खराब सुरुवात. फायनली दिवस रात्रीचा खेळ आणि तिथेच बॅटरला आउट करण्यामध्ये यश मिळतं. हमजा खानच्या हाती लागली बिग विकेट. क्लेवर बॉलिंग गतीमध्ये परिवर्तन करताना टप्पा पडण्या चेंडूला आत आणलात. हपोलगे त्याला लॉप केलं होतं परंतु सरळ अनिकेत सागर नॉट हमजा खान. सागर बरोबर हे पहिला पॉवर प्ले जे 2 पॉवर प्ले आहेत त्याच्यापैकी पहिल्या पॉवर प्लेची जी जिम्मेदारी दिली आहे जबाबदारी ती सागरमध्ये सागरच्या हातात पहिली बेस्ट किमती विकेट झेल इथे पकडला अनिकेतने. पहिल्याच बॉलवरती सफलता. 0-1 गडी बाद. 1 गडी बाद 0-9. कॅप्टन समीर नेट क्रमांक 3 वर मैदानाच्या आत. लास्ट गेम ऑफ क्रिकेट प्लेयर ऑफ द टुर्नामेंट. प्रथम 4 सामन्यामधले पॉइंट्स मोजले जातील या बाईकसाठी. फायनलचा जो सामना आहे ते पॉइंट आम्ही गृहीत धरणार नाहीये. मग तुम्ही सेंचुरी मारा 1.5 सेंचुरी मारा ते पकडले जाणार नाही. फक्त सेमी फायनल पर्यंत प्लेयर ऑफ द सिरीज प्लेयर ऑफ द टुर्नामेंट साठी ती बाईक आहे. इनसाइड आउट त्याचे खरं कडक यार वाटता सुंदर नजारा. हे देखणे पण दाखवलं आलेलं कॅप्टनने. बॅकफुटवर गेला आणि प्रतीक्षा केली. शेवटच्या क्षणापर्यंत वाट पाहिली आणि त्या गॅप मधून काढलं. इनसाइड सर्कलला क्लिअर करताना थ्रू द सिली मिड ऑफ अँड एक्स्ट्रा कव्हर. व्हॉट अ कडक ड्राईव्ह. बेहतरीन स्ट्रोक. क्रिकेटचं माधुर्य दाखवलं. देखणे पण दाखवलं समीरने. गुड शॉट आहे. कॅप्टन लिडिंग फ्रंट मध्ये येतात का पहिलीच विकेट 0-वर. हे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ते समजावताना गुरुनाथ पाटील अतिशय दर्जेदार असे अंपायरिंग. 12 दिवस MP मध्य प्रदेश येथे जाऊन 12 दिवस अंपायरिंग. किती नोव्हेंबरचा अंपायरचा मान सन्मान तो वाढवला होता गुरुनाथ पाटील याने. पॉवर प्ले सेकंड. ओ माय गॉड द फॅब्युलसली स्विंगिंग बनाना स्विंगर यॉर्क. सटीक लाईन परफेक्टली यॉर्क ब्रेक द मिडल स्टंप. दांडी गोल. जास्त आनंद लुटू देऊ शकतो. भन्नाट वेग या रफ्तारच्या वेळेला गिरफ्तार केलं कॅप्टनला. यू मिस आ हिट टू द स्टंप. कॅप्टन परतला. पहिल्या 0-वर दुसरी 4-वर. बिकट परिस्थितीमध्ये लोटला. काय खडक बॉल यार. तारीफ करतो मी सागरची. खडक स्पेल. टप्पा पडण्याच्या अगोदर यॉर्क बेहतरीन जस्ट लाईक बनाना यॉर्क. कारण ज्याप्रमाणे केल्याचा आकार असतो त्याप्रमाणे इन्स्विंग बनाना यॉर्क. सुपर. 2 गडी बाद 4. खराब संकटातून जाताना पण यावेळेला एक मात्र निश्चित पाहायला मिळेल. भावेश गेला 0-वर. त्यानंतर कॅप्टन परतला 4-वर. जो टीमची धावसंख्या 3 चेंडूच्या समाप्त वेदांत मात्र मला सांगतो 4. पॉवर ऑफ प्ले पहिलं चालू असताना
प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचे जे बाईक आहे ती प्रेझेंट केली आम्हाला प्रशांत मडवी त्यांच्या पिताश्री कैलासवासी चंद्रकांत झोंबा मडवी यांच्या पित्यार्थ. त्या बाईकसाठी सेमी फायनलच्या मॅचचे पॉइंट आणि गृहीत धरून नॉट फायनल फक्त टॉप ऑफ 4 सेमीमध्ये 4 पोहोचतील त्यांना त्यांच्यापैकी एका खेळाडूला ती बाईकची चावी अर्थात प्लेयर ऑफ द टुर्नामेंट घेऊन जाईल. चांगल्याने पॉइंट खडं केलंय. ऑफसाइड ऑफस्टोन पॉइंट कव्हर आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर सिली मिड ऑफ वाईडिस अँड सिली मिड ऑन पिचिंग डाऊन द लेग. अति वेगाच्या भ्रमात पडला प्रेमात पडला जसं यार्क दुसरा यार्क करण्याचा प्रयत्न इट्स अ वाईट. थँक्यू सो मच बंटीजी कामली एक सन्मानित प्लेयर. तिन्ही अंपायरचा क्रिकेट खूप चांगला राहिले कारकिर्दीमध्ये. आपलं क्रिकेट वन बाउन्सिंग ओ माय गॉड चक्करसाठी मात्र मागणी केली जाते. ऑब्जेक्शन बंटी कांबळे कोणी घेतले बॅटरने. येस अंपायर कोणी घेतलेला आहे बॅटरने. चला अंपायरने घेतलेला आहे. गुरुनाथ पाटीलने आक्षेप घेतलेला आहे. चला पाहणार आहोत आणि जातील उद्याचे टांडेल तिसरा अंपायरच्या रूपामध्ये. पाटील नेमकंच कोणत्या कोपऱ्यामध्ये हा चेंडू डिलिव्हर करतो सागर. पहिला विकेट 4 विकेट त्याच्यानंतर वाईट टाकला ना जोरामध्ये वेग धारण केलं होतं. त्यानंतर मात्र गुरुनाथ पाटीलला वाटलं तर त्याच्या शैलीमध्ये काहीतरी वेगळे पण बसतंय. चला माझी डोळी जरा नजर थोडीशी जरी वाटली संशयाबाद त्यासाठी मात्र त्यांनी साहित्य घेतले उदयजी टांडेल. चांगले अंपायरिंग करतात पण साहित्य घेताना मात्र उदयजी टांडेल जातील विकेटच्या पाठीमध्ये. पाटील कोपऱ्यामधून अँगल कसा केला जाईल. चला इथूनच बघितला जाईल. थर्ड अंपायर ऍक्शन पाहिली जाते. भन्नाट वेग त्याच्यामुळे गुरुनाथ पाटीलने आक्षेप घेतला आणि नेमकं कोपऱ्यामध्ये कोणत्या प्रमाणे डिलिव्हर केलं. पहिल्यांदा बऱ्याच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलिया या कैचित सापडत होते तेव्हा कोपऱ्यातून अँगल आंतरराष्ट्रीय आयसीसी दिले होतं 10%. त्याच्यानंतर बरेचसे सापडले म्हणून 5% अजून वाढवली होती 15. फेअर डिलिव्हरी. चला जाऊया बॅक टू. थँक्यू सो मच गावदेव रोबाले कारण त्यांनी स्वीकारला निर्णय. पहिल्या ओव्हर कितीबद्दल बॉलिंग बार सागर व्हेरी गुड बॉलर परफेक्टली इन टू द ब्लॉक. आपण सरेलला बॉलर बॅक टू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न परंतु त्याच्या अगोदर मात्र गुड स्टॉप अँड फॉलो थ्रू स्वतः जाऊन अडवला. गुड फॉलो थ्रू मग हे बॉल रिलीज केल्यानंतर फील्ड करणे दॅट इज अ लवली गुड जॉब. चांगला प्रयत्न सफल तर 10 मतं मिळत नाही अशा बरं फक्त 10 आहेत. स्कोर 5 एक चौकार कॅप्टनचा आणि एक वाईट. याच्यानंतर पूर्णपणे बंदिस्त करून टाकले सागरने. हवी झाले बॅटरवरती सागर. व्हेरी गुड सुपर यार्कर परफेक्टली बुंदा. नवीन बॅट्समॅन आपण पाहू शकतो श्रेष पाटील. पॉवर प्ले पहिल्या पॉवर प्ले पहिला विकेट दुसरा 4 विकेट म्हणजे 2 विकेट मिळवले. एक वाईट आणि लगातारच्या चौथा आणि 5वा बॉल डॉट. नाव लास्ट बॉल इन पॉवर प्ले. अशी रॉयल्स कडून ही जबाबदारी दिलेली आहे टीम कॅप्टन सागरवरती. इस्माइलने विकेटच्या पाठीमारे. दिनेश गुप्ता शॉट ऑन जॅक केले हवेमध्ये बॉल. एलिमिनेशनची कमतरता डाऊन द बॉल. टीम कॅप्टन इस्माइलने पकडला. हा झेल झाला समाप्त. खेळ शेष 3 झटके दिले. सुरुंग लावण्याचं चूक काम केलं. पॉवर प्ले पहिला षटक टाकताना अशी रॉयल्स कडून सागरने. ब्रदर्स ग्रुप कडून शुभम पाटील साठी पारितोषिक आलेले आहेत. लगातारचे 3 षटकार 3 मध्ये 3 षटकार मारले ना तर ब्रदर्स ग्रुप कडून दिले जातील रोख कॅश 3000 शुभम पाटील साठी. ही संधी आहे तेवढी क्षमता आहे शुभमकडे. एवढं पाहिलं तर बॅटिंग शुभम भावेश कोळी परतलाय. समीर परतलाय
आणि नुकतंच श्रेयश बॅक इन टू द पॅव्हिलियन. नवीन बॅटर दॅट इज सुपर डुपर बॅट इन फॉर्म बॅट्समन ओमकार नारायणकर. नवीन बॉलर हमजा खान टीम ऑलराउंडर जीएन ऑलराउंडर परफेक्टली ऑलराउंडर ऑन द इन दिस टीम हमजा खान. डाव्या हाताने बॅटिंग उजव्या हाताने बॉलिंग सेम स्टाईल ऑफ द कोहिनूर ऑफ द नवी मुंबई भूषण पाटील. नाव कॉन्टेस्ट बिटवीन शुभम त्यासाठी ती सलग 3 षटकाचे कॅश 3,000 दिले जातील ब्रदर्स ग्रुप कडून. ही पारितोषिक फक्त शुभम पाटील साठी आहे. पॉइंट खडे केले हमजा खानच्या सेकंड पॉवर प्ले. पहिलं पळ अतिशय तिखट टाकलं. 3 झटके दिले. 3 गडी बाद. सध्या स्थिती आहे फक्त 5. 3 वर 5 या दाट दरीच्या खाचीतून खेचण्याची क्षमता राखतो. आम्ही पाहिले कित्येक वेळेला दाराच्या विरुद्ध ती मॅच आम्ही कधी विसरणार नाही. काय खेळ झाला होता पाडण्याच्या पण थोडीशी हलकीची शुभम पाटील चूक झाली. ओमकारला रनआउट करताना चांगला फटका. गॅप आहे. गॅप मधून काढला टणक ठिकाणी हा टप्पा पडला. चेंडू जातो सीमेरेषेच्या बाहेर. 4 रन. बेहतरीन स्ट्रोक. आल्या सांगितलं बिवेर सावधरा. जे केलं होतं मी श्रीकृष्ण मित्र मंडळ आयोजित स्पर्धेमध्ये अक्षरशः घाम फोडला तर बिग टीम दाराच्या विरुद्ध मध्ये. काय सुरेख फलंदाजी करताना अपिश शॉट स्कोअर होतं. पॉइंटला षटकार मारले होते खास करून ओमकार नारायणकरने. पण यावेळेला चौकार होते बॅट मधून शुभम पाटीलच्या. आणखी फुलटा चूक झाली. टप्पा कदाचित मात्र चूक केली खूप. काही सेकंडमध्ये वाटत होतं कॅप्टन इस्माईलला थोडं बाजूला जावं पुढे जाऊ. त्यामध्ये मात्र चेंडूने केली होती कमाल. टणक ठिकाणी चेंडू त्याच्या मस्तकाने दस्तक देताना होतो फरार. लगतचा दुसरा चौकार. बॅक टू 2 बाउंड्री. 3 गडी बाद. स्कोर पुढे जातो 13 वर. 13 लॉस ऑफ द 3 विकेट. टॉस हारल्यानंतर आमंत्रण दिलं. दावत दिली वाशिराज इस्माईल टीम कॅप्टन टू गावदेवी रबाले. 2 चांगले फटके. शुभम च्या बॅटमॅन षटकारासाठी ब्रदर्स ग्रुप मध्ये त्याला पारितोषिक लावण्यात आले तब्बल 3,000. गुड मॉर्निंग मिस्टर मिक्सॉन. चांगले फिल्डिंग. सेलिमी डाऊन च्या ठिकाणी इन्सर्ट सर्कल 10 मतं मिळत नाही. 2 चौकार खाल्यानंतर हमजा खानने हा काढला डॉट. पॉवर प्ले सेकंड चालू आहे. 5 ओव्हरची मॅच. आजचा फायनली RSA चषक 2026 कशमकश भव्य दिव्य सोहळा पर्व 3 मध्ये. आणि तिथे पहिली मॅच समोर आहे. वाशी रॉयलच्या विरुद्ध बॅटिंग करताना आता गावदे रबाले. 3 गडी बाद. 13. नाव डाऊन द बॉल. हलकीसी अपील. आत्मविश्वास कमी उत्साह जास्त. दिनेश गुप्ताला त्याचे श्रेय जाईल. जाणीवपूर्वक त्यांनी कोणती अपील केली नाही. रन कुठे हातात गेले ना. डॉट आहे राजा. जाऊन दे त्याला. तेच सांगते ना. हरकत नाही बाबा. शांतात बर्फाना लागेल. छोटा Second, your correct to on the bat. Good morning, Mr. Mixtook. Captain mid wicket फील करे. हलकी चुकी झाली. जिथे 2 होते ते डबल माइंडेड होता इस्माईल. जाऊ का बॅक ठिकाणी परत जाऊ. त्यामुळे तर चेंडूने केली होती करामत. चौकार. बऱ्याच वेळा होतं त्याला माहित होतं थोडं बॅकअपला नव्हतं म्हणून तो थोडा थांबला. आणि त्यावेळेला वेळ जी गेलेली असते ती परत येणं मुश्किल. राजांची पराक्रमी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस या जयंती निमित्त जमलेल्या माझ्या लाडक्या बहिणी सरचे स्वागत. बॅकफुट वगैरे जागा बनवून त्याला स्टोअर केलं. जे घोषांक क्षेत्रामध्ये 10 मिळेल ओमकार नारायणकरला खातं कोंडण्यासाठी सिंगल. खातं कोणतं पहिल्या चेंडूवर धावसंख्या 15 वर जाऊन ठेपले. 2 चौकार खाल्यानंतर दॅट इज गुड कम बॅक. ओव्हरची झाली दुसऱ्या पॉवर प्लेची समाप्ती. 2 पॉवर प्लेचा खेळ झाला समाप्त. आणि तिथेच टॉस हारल्यानंतर आमंत्रण होतं. 3 गडी गमावल्यानंतर स्कोर आहे 15. 7.5 धावांच्या सरासरीने. पहिल्या दिवशी पाहिलं सुपर 4 मध्ये प्रशांत भोईर पुरस्कृत टीम करंजा देवी सिरवणे आपली एकदम भन्नाट बॉलिंगच्या जोरावर मी म्हणेन. काय स्पेल टाकल्यावर रुद्र 11 ची माफीची ते विरुद्ध ते मॅच कोणी विसरणार नाही. 16 मध्ये 14 असताना किती डॉटचे पर्सेंटेज होते. तिथे बॅकफुटवर गेला. प्रथमेश कुंभार असेल, प्रथम सुतार असेल, ओम श्री. व्हॉट बॉलिंग यार. खडक बॉलिंग. बॉलिंगच्या जोरावर पहिल्या टीमने जागा निश्चित केली पहिल्या दिवस रात्रीमध्ये RSA चषक मध्ये. करंजा देवी सिरवणे
आणि दुसरा दिवस रात्रीचा खेळ गाजवला गंगाधर इंगोले असेल, मास्टर माइंड किशोर असेल, तदनंतर असेल अनिकेत पाटीलचा स्फोटकपणा. फुल पॉवर हिटिंग बॅटिंग बाय इन्सलॉग अनिकेत पाटील. गतीमध्ये परिवर्तन केले, टप्पा पडला, पिचिंग द डाऊन द लेग साइड घोषित करताना बंटी कांबळे. वाईट एक धाव मिळेल, धावसंख्या हलकीशी पुढे जाते 16 for 3. 16 3. पहिली विकेट आपण शुभमला पाहिलं, भावेशला पाहिलं. 0 पहिल्याच बॉलवरती सागरची ती किफायती बॉलिंग. तदनंतर दांडी गोल केली कॅप्टन समिती बनाना यॉर्कने. मधली एसटी एवढं दूर फेकली होती ना, गिरफ्तार केलं होतं रफ्तारने. चांगला फटका डाऊन द स्ट्रेट, छान टप्पा भरारून साईड स्क्रीन वरती चरण. व्हॉट अ शॉट. खऱ्या अर्थाने ब्रदर ग्रुपने त्याला षटकारासाठी प्राईज लावले, पण त्याच्या बॅटमधून आता तिसरा चौकार. आणि आमच्या या मंडळाचे आधारस्तंभ, कोविड योद्धा म्हणून ज्यांची भूमिका खूप महत्वाची होती. जेव्हा कुटुंबातील इतर सदस्य कोविड जो रुग्ण होता त्याच्या जवळपास जायला धजावत नव्हतं, तेव्हा एकच माणूस मात्र तो कर्तबगारी ते धाडस दाखवत होता. त्याचं नाव आहे अनिकेत म्हात्रे. होते त्यांचं आगमन, करूया त्यांचं अगदी मनापासून अतिथी कक्षामध्ये सहर्ष असं स्वागतम. ग्रेट जॉब. तरुणाच्या गळ्यातली ताईत म्हणून तर त्यांना भरघोस मताने कौल देताना मताधिकाऱ्याने निवडून दिलं. दणदणीत स्वागत आहे अनिकेत म्हात्रे. जेव्हा मराठा वाडा पूरग्रस्त होता, घरे वाहून गेली होती, बेघर झाले होते, तेव्हा एक माणूस मुंबईमध्ये जाऊन मदतीस त्यांच्या पुढे आला होता. त्याचं नाव आहे 50,000 देणारा रोख रुपये अनिकेत म्हात्रे. असे कित्येक मात्र कार्य राहिले अनिकेत म्हात्रे. व्हॉट अ शॉट यार, सुपर शोक यार. असे दणदणीत म्हणून म्हणतो इन्फॉर्म दासमन आहे. आणि स्वागत केले खऱ्या अर्थाने कार्यसम्राट नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांचं. ओंकार नारायणकर साहेब या तुमचं सहर्ष स्वागत करतो मी. बरोबर तुमच्या बाजूला षटकार मारून तुमचं सहर्ष स्वागत आहे. वाट कडक स्ट्रोक. 10.5 धावसंख्या पोहोचते. दणदणीत आता आकार देताना 28. तिथे 3 गडी बाद धावसंख्येला आकार नव्हती, फक्त 13 होती. आता मात्र बॅटिंगचा खरा जो क्लास आहे ना तो दाखवायला सुरुवात केली. 28. 28 धावा, 3 गडी बाद, तिसरी वर किती बॉलिंग मार्कवर आपल्या कोट्यातील दुसरं ओव्हर टाकण्यासाठी सागर वाशी राऊस कडून. कार्यच एवढं राहिलं होतं का मतदानावर पण विचार जास्ती करण्याची गरज नाही. प्रत्येकाने आत्मविश्वासाने मत टाकलं आणि या युवा नेतृत्वानं खऱ्या अर्थाने आपली संपूर्ण जबाबदारी संपवली. त्याला जबाबदारी मात्र निश्चित विश्वासाने ते इतर जी कामं आहेत अटकलेली, त्या अटकलेल्या कामाला सुखरपणे मार्गी लावतील आमचे अनिकेत म्हात्रे. बोलणार थर्ड वन प्रोग्रेस बॉलिंग मार्क सागर. यॉर्क करण्याचा प्रयत्न बॅकफुट गेला आणि त्याच्या स्लॉक सीमने फक्त सिंगल या ठिकाणी फाईन लेगला जे घोषांकित आहे सर्व मान्यवर जे बॅनर्स, त्या बॅनर मध्ये जोरदार चेंडू लागणार मिळेल फक्त सिंगल ओंकार नारायणकरला. हलकी धाव मात्र पुढे जाताना स्कोर हलकी चुकी झालेली आहे जी एक रन आम्ही म्हटलं होतं. चला बॉल किती झालेत बंटीजी कांबळे? 4. असं करू नका, फायनलचा दिवस मस्त करू. वाटला गेलणार यार, गलत ये जाते ना मेसेज. माय गॉड, 1 2 3 नाही तर 5 फीट, 5 नव्हे तर 6 फीट असेल. कडक बॉल यार. हो माय गॉड. वेट रफ्तार आणखीन गिरफ्तार. ज्या बॅटर कडून आक्रमकतेची आवश्यकता, जो बॅटर घुसून तुटून खेळणार होता स्लॉग मध्ये, त्याला पाठवलं तंबूच्या असेला. ओमकार क्लीन बॉल, अनदर विकेट टू द वाशी रॉयल्स. सुपर स्पेल. रिप्ले पाहू शकता. 1 2 3 4 आणि हे 5 अक्षरशः मात्र जेम मारल्या, कुलाटल्या मारल्या. एवढी लांब भन्नाट वेग सागर. व्हॉट अ लवली बॉलिंग. तसं बॉलिंग द वाशी रॉयल्स खऱ्या अर्थाने
हमजा खान मात्र 2 ओव्हर टाकत होता, परंतु यावेळेस सागर सारखा एक बेक्स किमती वेगवान गोलंदाजांना त्यांनी मात्र दुरा सोपवले. गुड कॅप्टन्सी बाय वॉशर रॉयल्स, नाईसली कॅप्टन्सी. आणि तिथे अभय वाघमारे सारखा जर ग्रेट ऑलराऊंडर असेल तो तरुणांना याप्रमाणे प्रेरित करण्यात, ज्याप्रमाणे ते कॅप्टनशिप हँडल करताना आपण धनेश गुप्ताला पाहतो. स्क्रीन मध्ये पाहायला जाईल काय सुपरली बॉलिंग, टप्पा, वेगवान यॉर्क आणि दांडी गोल करताना आणखी झटका दिला गावदेवी रबाले टीमला. 4 गडी बाद आता मैदानाच्या बाहेर 28 वर 28. सुपर बॉलिंग बॅकफुटवर गेला टू द एक्स्ट्रा कव्हर. दूरवरून सुद्धा कॅप्टन येईल, इस्माईल फील करेल. व्हॉट अ थ्रो टीम कॅप्टन, लवली थ्रो बाय टीम कॅप्टन इस्माईल. ओनली सिंगल. 3 ओव्हरचा खेळ होते इथून समाप्त. स्कोर पाहिलं कटाक्ष टाकला तर 29 बनला. 29 लॉस ऑफ द 4 विकेट आफ्टर द 3 ओव्हर इज कम्प्लिटेड. 3 ओव्हर संपतात. बॅटिंग करण्याचं निमंत्रण मिळाल्यानंतर गावदेवी रबालेने बनल्या 4 गडी गमावल्यानंतर 29. सुपर. काल सुहाना 11-6-3-3 घनसोली शेवटची मॅच स्मिथ 11 कुपरकडनं हरवताना दणदणीत सुपर 4 मध्ये आपला प्रवेश निश्चित केला. अशा 3 टीम पहिल्या दिवस रात्र करंजा देवी 11 शिरवणे जी प्रशांत भोळे पुरस्कृत टीम. त्याच्यानंतर पाहिलं तर श्रीकृष्ण दिवा ही सुपर 4 सेमीफायनल सेकंड मध्ये जाणार दुसरी टीम. काल संतोषजी पाटील यांची टीम सुहान 11-6-3-3 घनसोली पुसले तिसरी टीम नात्याने सुपर 4 मध्ये. आज 8 मधून 1 सेमीफायनल. पण जी बाईक तुषांत मडवीने आम्हाला पुरस्कृत केली ना, तिचा हकदार फक्त सेमीफायनल मध्ये 4 टीम पैकी 1 खेळाडू ठरू शकतो. आणि जे पॉइंट्स आम्ही मोजतो ते फक्त सेमीफायनलच्या सामन्यापर्यंत आम्ही काउंट करू, नॉट फायनल. लेफ्ट हँड उर्दू विकेट into the block. Super bowling here. अनिकेत बॉलिंग मार्क पर. पहिले 2 ओव्हर टाकले सागरने. पहिल्या ओव्हर मध्ये त्यांनी 4 फक्त धावा देण्यात 3 झटके दिले होते आणि दुसरं कोट्यातील ओव्हर टाकताना त्याने धावा खर्च केले 13 मध्ये. 2 ओव्हर मध्ये 17 धावा आणि विकेट त्यांनी घेतल्यात 4. 4च्या 4 विकेट नावे जे पडल्यात ते सागरच्या. ओ माय गॉड. वळायला टप्पा पडल्यानंतर थोडंसं वाटलेलं होतं आत येईल पण बाहेर काल. ही करामत दाखवली अनिकेतने. बऱ्याच लेफ्टी जे फिरकी त्याला ही कला अवघड थोडी कठीण होते, पण चांगला चेंडू टाकला. दिशा भरकडली होती, वाईट केला. त्याच्यानंतर स्लॉक सेफ केलं डीप मिड विकेटच्या ठिकाणी. तैनात आहे क्षेत्र तो जाऊन फील करेल. सिंगल मिळते यावरती बॅटरला. सिंगलने पुढे जातो अशी रॉयच्या विरुद्ध खेळताना बॅटिंग करताना अमत मिळालं. गावदेवी रबाले 4 गडी बाद आता 33 लागलेत. इथून 10 बॉल शेष आहेत. पण बॅटिंगचा जे खिंडा पाडल्यानं त्यासाठी मात्र एकमेव जी आशा आहे ती शुभम. त्यासाठी सलग 3 षटकारासाठी त्यांचा ग्रुप ब्रदर्स ग्रुपने ठेवले तब्बल 3000चा कॅच दिला जाते. शुभम पाटीलला ओळीने 3 षटकार चढवले तर ग्रेट शॉट यार. दॅट इज अ मॅग्निफिसंट स्ट्रोक. 4 रन प्राइस लावले षटकार, पण ह्याच्यानंतर दुर्लक्ष करताना त्याने संपूर्ण प्रेमानं ते व्यक्त केले चौकारांवर. 21 षटकार नाही, तब्बल 4था चौकार येतो बॅटमध्ये शुभमच्या. जस्ट इनसाइड आउट अँड परफेक्टली फुल्ली पेस शोन टू द बॉल अँड थ्रू द एक्स्ट्रा काबा. 4 रन. वाईड शॉट. कोण म्हणतो फक्त चौकाराची भाषा बोलतो. षटकार आहेत माझ्या बात्यात. व्हॉट अ क्विक अँड स्लॉक सिक ओव्हर द मिड विकेट. षटकार, सिक्सर. ग्रेट बॅटिंग यार. ओमकारनं स्वागत केलं होतं कार्यसम्राट आमचे आधारस्तंभ अनिकेत म्हात्रे यांचा षटकार टुकून, परंतु अनिकेत म्हात्रेवरती शुभम पाटलांचं प्रेम आहे. बरोबर त्याच्या बाजूलाच त्यांच्या बाजूलाच हा षटकार. स्वागतम सुस्वागतम करताना कारण तरुणाचे ताईत आहेत आमचे अनिकेत म्हात्रे आधारस्तंभ. पुन्हा एकदा आपण डाऊन द बॉल खेळ होईल का हमजा खान. ओ माय गॉड. चपल क्षेत्र स्टँडर्ड वाढवणारा क्षेत्रफळ गणना केली तर हमजा खान सोडतो कॅच आणि भाग्याचे 7 मात्र मिळते इथे शुभम पाटील यांना. धावसंख्या भन्नाट वेगाने जाते पुढे सरकते एक सिंगल वरती. 43 धावा 4 गडी बाद 3.5 ओव्हरचा खेळ झाले समाप्त. इथून रोहन म्हात्रे आलेत.
डावखोरा बॅटर 3 मध्ये 3 काढले लेफ्ट हँड ओव्हर द विकेट आणखी अक्रॉस द बॅट ऑन ड्राईव्ह केलं थेटचं प्रोटेक्शन करताना पुन्हा एकदा हमजा खान येईल फील करेल सिंगल मिळते 4 ओव्हरचा खेळ झाला समाप्त स्कोअरवर एक कटाक्ष टाकूया 47 वर 4 ओव्हर वॉट वन्स अगेन नेल्सन आकडा येस नो सिंगल घेतल्यास मनाई केली रोहननी सिंगल जी काढण्याची रुची त्याला स्पष्ट नकार दिला त्या सेटल झालाय 4 चौकार 1 षटकार भंडार बॅटिंग करताना 25 जाऊन पोहोचले 10 चेंडूला समोर गेल्यानंतर शुभम पाटील त्याने 6 चेंडू सांगितलं की मी जबाबदारी स्वीकारतो 44 वर 4 ओव्हरचे नेल्सन आकडा खऱ्या अर्थाने दिसणार होता डेव्हिड सेफर्ड द ग्रेट अंपायर shown the pick the right leg and show the all spectator look at that scoreboard is the Nelson figure ही खासियत होती द ग्रेट डेव्हिड सेफर्ड द अंपायर आंतरराष्ट्रीय 43 झालेत 4 ओव्हरची समाप्ती शेवटचा अखेरचा ओव्हर गतीमध्ये परिवर्तन केलं वाट अ लवली स्ट्रोक यार नजाकत त्यासाठी सांगितलं स्ट्राईक मित्रा थोडस सॉरी मागितले असेल कधी सिंगल बी घेतले नाही धाबाची ती गरज होती पण पहा इनसाइड आउट त्या दिशेला आला चौकारानंतर आणखी एक हवेमधून खेळणारा लॉफ्टेड एक्स्ट्रा कबा ओट रोप षटकार सिक्सर सलग आणखी 2 आले तर ब्रदर्स ग्रुप कडून त्याला दिले जातील 3000चं रोख रकमेचं पारितोषिक बॉलिंग मार शेवटच्या ओव्हर मध्ये इस्मार्ट टीम कॅप्टन नजाकत नो लुक हार्ड लक बॅड लक नो लुक स्ट्रोक पाहायला एक वेगळीच मजा येते मजेशीर स्ट्रोक आणि प्रेक्षकांची ताईत पहा नो लुक कसं मारलं की स्कोरवर पहा तोंड सरळ चेंडूकडे नव्हता फक्त बॅटने दिशा दिली परफेक्टली बॉडीचं संतुलन लॉंग लेग फक्त सिंगल पण पाहण्यालायक फटका नो लुक बरोबर 50 धावा आता स्कोरवरती त्यासाठी चेंडू घेतलेत गावदेवी रबालेने 4 गडी गमावताना तब्बल 4.2 ओव्हर आणखी 4 बॉलचा खेळ अजून शेष आहे 26 बॉलमध्ये थँक्स सो मच सोनू पाटील 32 वर जाऊन पोहोचले 1 हँड आर्मी प्लेयर टू द गावदेवी रबाले टू शुभम पाटील 32 वर 50 पैकी 32 अवे फ्रॉम द बॉडी शर्मा दूर आणि हमजा खान ही सरेंडर झाल्या काय बघण्या लायकच ठेवला नाही एवढा जोरचा फटका सरळ कॉमेंट्री बॉक्स जे आहे त्याच्या डाव्या बाजूला जिथे कॅमेरा आहे आमच्या कीज करूच्या कॅमेराच्या बाजूला छाटून गेला षटकार व्हॉट अ शॉट यार बेहतरीन बॅटिंग षटकार तो तर पोहोचला 38 वर आणि टीमला अब तक 56 पोहोचवते 3 मध्ये आणखीन तगडे 2 फटके आले ना ही हॉल द सेकंड हाफ सेंचुरी सेकंड 50 फर्स्ट वॉज द फर्स्ट सेकंड डे नाईट गंगाधर इंगोले अगेन्स्ट जय बालाजी रबाले जेव्हा ड्रॉप केला तर आफ्रिदी खानने मिड विकेटला त्याच्यानंतर सामन्याच्या सूत्रात गेले आणि 50 नावी केली पहिली 38 पोहोचला व्हॉट अ शॉट यार बॅकफुट जागामध्ये धूत एक्स्ट्रा कबा फमलीचा फायदा घेता दुसरी धाव मैदानाच्या आत मात्र पूर्ण करताना वाईट जॉब सांभाळलाय संघाचा डोळारा संघाला आकार तर दिलाय परंतु स्वतः मात्र एक चांगल्या स्थितीमध्ये 40 वर जाऊन पोहोचते त्या 40 धावांसाठी फक्त 14 चेंडू घेतल्यात त्याच्यामध्ये सजवले 4 चौकार आणि हवेमधून गोळीबार केला 2 वेळा षटकार कडक बॅटिंग आहे 40 वर अजूनही 2 बॉलचा खेळ 2 मध्ये 2 तर जरा फटक्यानं त्याची हाफ सेंचुरी तर होईल आणि धावाही मत तगड्या लागतील गुड बॅटिंग आहे सुपर बॅटिंग 5वा बॉल कॅप्टन बॉलिंग मार्कवर राईट आर्म फ्रॉम द विकेट away from the body crack stroke oh my god it is fabulously 46 46 वर कडक बेधडक स्ट्रोक यार आहे त्याला माहित होतं आपण पिचिंग परत पोहोचणार नाही पिचिंग परत बॅटने पोहोचवलं आणि चेंडूला सरळ फेकला डीप कव्हर पॉइंटच्या भरून एक लज्जतदार देखणा षटकार आता शेवटचा बॉल आणि त्याच्या 50 साठी फक्त 4 धावा 50 जर धावा जर झाल्या गावदेवी एंटरप्राइजकडून दिले जातील 2000चा कॅश शुभमला लास्ट बॉल कॅप्टन वरती जोरदार हमला बॉल षटकार सिंगल षटकार 2 षटकार लास्ट बॉल
ओ माय गॉड ऑफसाइड आणखी एक संधी आहे अजून कारण खराब टाकलाय इस्मान टीम कॅप्टन वॉशिराईल चूक झाली आहे एक्स्ट्रा धाव मिळेल अतिरिक्त 10 मतं जोडली झाले धावसंख्यामध्ये धम्माल मध्ये मजबूत कडी बनवताना पोचते 65 वर 4 गडी 65 शेवटचा बॉल फक्त 4 धावा दूर आपल्या 50 पासून शुभम ओ माय गॉड बॅटिंग कसं चुंबन घेतलं बा चुंबन घेणं गरजेचं आहे आणि घरी गेला ना तर हालत कुंकळी नाही तर बॅटला का लावू नये विपरीत परिस्थिती होती 13 वर 3 त्यांच्यावर काय पट्ट्या गेल्या ग्रेट यार बॅट उंच करावी असं मी ग्रेट जॉब आहे फॅन्टास्टिक बॅटिंग बा शुभम पाटील 101 आर्मी बॅटिंग नोट आउट बाबांना धाबा तुम्ही लिहिलंच नाही राजा 4 चौकार आणि 5 षटकारांची अतिश बघ वा बाय वा अगदी आमचे आधारस्तंभ कार्यसम्राट नगरसेवक अनिकेत म्हात्रे यांना बेहद खुश केलं या बॅटिंगने कारण जेवढं प्रेम आहे ना नव्हतं तेवढंच मात्र आत्मविश्वास आहे आपल्या तरुणावरती कार्यसम्राट अनिकेत म्हात्रे यांचा दिलखुश बॅटिंग कडक बॅटिंग बाय शुभम पाटील ग्रेट धावसंख्या मात्र षटकाराने शेवटचं अर्धशतक पूर्ण करताना शेवटच्या बॉलवरती शुभम पाटीलने गावदेवी रबेलाला पोहोचवलं 71 वर आणि टार्गेट सेट केलं 72 धावांचं टार्गेट सदाबार भव्य दिव्य असा हा क्रिकेटचा सोहळा आज शेवटची ही दिवस रजनी आज मध्ये आम्ही ही बाईक देणार आहोत अतिशय उत्कृष्ट ज्याने या RSA चषकामध्ये प्रदर्शन केलं असेल त्याच्या हाती चावी पण फक्त टॉप 4 मधला निवडला जाईल या बाईकचा हदवार आमच्या आधारस्तंभ साथीला घेताना त्यांचे छोटे बंधू तेवढीच मेहनत आमच्या अक्षयने घेतल्या आणि त्यांच्या नेतृत्वाखाली मात्र निखिल पाटील सागर पाटील अमोल पाटील आदेश मात्रे वेदांत मात्रे रोहित मात्रे भूषण मात्रे रोहित पाटील रितेश मात्रे सुमित पाटील हे संपूर्ण भूमिपुत्र आहेत ते जोडल्यात एक यशस्वी तर नेक्स्ट मॅचचा टॉस आम्ही घेणार आहोत कुमार इलिमन तुर्बे आणि गावदेवी शिरवणे चला आले असेल तर एक इनिंग ब्रेक देऊन नंतर आम्ही टॉस घेतो गावदेवी शिरवणे टीम कॅप्टन यांनी कुमार इलिमन तुर्बे क्रिकेटचा सोहळा आजची शेवटचा दिवस रात्री रजनीचा खेळ आहे पहिली मॅच आपल्या भेटलेला पहिल्या 10 मध्ये आमंत्रण मिळाल्यानंतर 71 बनत त्यामध्ये चषकाचं पहिलं शोधून पहिला होता गंगाधर दुसऱ्या क्वार्टर फायनल मध्ये गंगाधर ते बंधन दर्शक मात्र दिसला या मॅच मध्ये नाव आहे शुभम काय नजाकत होती पहिला सेटल झाल्यासाठी त्याने जमिनीवर प्रेम केला नंतर हवाई हमले करताना हवेमध्ये अक्षर तीक्ष्ण बाण सोडताना 5 षटकांची अर्धशतक पूर्ण करताना बंद आपला शुभम पाटील आम्हाला 11 दिला 71 पदाने टार्गेट सेट केलं समोर वर्षी राहील समोर कंपल्सरी समोर चला गावदेवी शिरोनेचा कॅप्टन उपस्थित आहे पाटील फाउंडेशन कुमार एव्हन पूर्वे येथील कॅप्टनला मी विनंती करतो टॉससाठी या सेकंड मॅच तुझ्याचकडे ठेव ना राजा चेतन पाटील एक सुरेख ऑलराऊंडर आहे 30 प्लेस आता क्रिकेट खेळतो तो पण त्यांच्या माध्यमातून या बेहद आक्रमक आणि संयमचा मिलाप असलेला एक अफलातून अर्धशतकाबद्दल शुभम पाटील 1000 रुपये आलेत थँक्स सो मच चेतन पाटील कारण स्वतः तो ऑलराऊंडर आहे या टीमचा सिनियर प्लेयर त्या टीमचा सिनियर प्लेयर चेतन पाटील बेहद खुश होताना शुभम पाटीलला पारितोषिक 1000 रुपये देतो अर्धशतक ठोकल्याबद्दल थँक्स सो मच 72चं लक्ष आणि ती पेडण्याची क्षमता निश्चित आहे कारण गणेश गुप्ताचा अफलातून खेळ सागर
त्याच्यानंतर नो डाऊट फ्युचर फर्स्ट अकॅडमीचे सर्वे सर्वा अभय वाघमारे, हमजा खान आणि टीम कॅप्टन इस्माईल हे जुळले ना तर काही होऊ शकतं. 13 मध्ये 3 गेले होते. काय बेहतरीन बॅटिंग केलं. भावेश केला लवकर, समीर गेला, तदनंतर ओंकारी लवकर गेला होता, पण काय डावला आकार दिला. या रोहन मात्रेला त्याने सांगितलं होतं शेवटचे जे सेकंड लास्ट ओव्हरचा तो शेवटचा बॉल जी सिंगल घेतलेली होती ना त्यामुळे स्पष्ट होतं का हा पट्ट्या काहीतरी वेगळे केले तर या आर एस चषकामध्ये पर्व 3 मध्ये दणदणीत अर्धशतक आपले नावं करताना दुसरं अर्धशतक 2 अर्धशतक पाहिले. गंगाच्या नावावर नुकतंच नाबी केलं शुभम पाटीलने. काल हॅट्रिक आपण पाहिली बॉलरची नेरुल गाव इलिमन नेरुल कडून मनोज म्हात्रे. फॅन्टॅस्टिक हॅट्रिक हॉल द फर्स्ट बॉलर द हॅट्रिक बॉलर हॅट्रिक 72चे लक्ष बॉलर साठी मात्र तोच शुभम पाटील द ग्रेट ऑलराऊंडर. पहिला बॅटिंग करताना त्याने पहिला बॉल फेस केला. तदनंतर भावेशने पहिला बॉल फेस केला होता पण ओपनिंगला आला होता. बरेच कमी खेळाडू असतात जे पहिला बॉल खेळतात, पहिला बॉल टाकतात. कोणाला हा येस थँक्यू. आत येऊ नका. ते पडदे आहे भगवमय वातावरण पहिल्यापासून झालेलं अतिशय जबरदस्त असं पवित्र हा कलर. 72 टार्गेट 71 झालेत. ओ माय गॉड येस पेनल्टी 2. काय लक्ष आहे यार, आम्ही विसरलो होतो. थँक्यू सो मच. आणखीन 2 म्हणजे 74 टार्गेट. गणेश गुप्ता ऑन द स्ट्राईक. पहिला बॉल शिवम जो अर्धशतक नुकतं ज्याने ठोकलं नबाद बाबन 54 ना. पहिलाच बॉल बॅकफुटवर जाताना चांगला खेळलेला बॉल टाप केला होता इनसाइड द सर्कल. क्षेत्ररक्षण करताना आपण फील करताना पाहिलं सिलिमी डॉपला 10 मत मिळणं. पहिला चेंडू डॉट पहिल्याच बॉलवरती विकेट काढली होती. भावेश कोहलीला पहिल्या बॉलमध्ये स्वीकार करताना विकेट घेतला होता सागरने वाशिरावलच्या. इथे पहिला बॉल डॉट राईट मोर द विकेट. सुपर यार नजाकत. धावण्याचा प्रश्नच नव्हता. त्याला माहित एक तर 2 गोष्टी होतील, एक तर चौकार जाईल किंवा सिंगल. चांगली सोच, त्यामुळे धावण्यासाठी नकार दिला. सिंगल मिळते खातं कोणते दुसऱ्या बॉलवरती. गणेश गुप्ता वाशिराव लक्ष आहे 74. सरसे स्वागत आहे माझ्या जीवलग मित्र. जेव्हा आम्ही घोटुडी गावात येतो तेव्हा नारायण म्हात्रे खूप आमची सेवा करतात. त्यासाठी त्यांचा विशेष आम्ही आभार व्यक्त करतो. राईट मुर्द विकेट बॅकफुटवर जाताना शॉट ऑफ जॅक केले. हवं द बॉल चान्स फॉर द कॅच. डाऊन द बॉल आला आणि घेतला झेल आणि संपला खेळ. गणेश गुप्ता बरेच करायचं होतं. त्याची बॉडी लँग्वेज आहे, ते शरीराचे हावभाव सांगतात बरेच करायला तो, परंतु टायमिंग फसला. झेल आणि झेलाखाली कसा आला पाहिजे स्क्रीन मध्ये पाहू शकता. सुरेख झेल घेताना इथे टॉफिक बॉल बाय ही सफलता ज्याने अर्धशतक लावलं ते शुभमच्या हाती. चला रवी मात्र येतात. CR पाटील फाउंडेशनचे जे कुमार इलिमतूरचे कॅप्टन. या ओव्हर नंतर आम्ही टॉस घेणार आहोत. नवी मुंबई जिल्हा युवा सेना अँड राजेश स्पोर्ट्स अकॅडमी प्रेझेंटेड अरेस्ट ट्रॉफी 2026 पर्व 3. शेवट फायनलीचा दिवस रात्रीचा खेळ आणि तिथेच रंगला खेळ. पहिल्या मॅच मध्ये 5 ओव्हरमध्ये खेळताना 71 होत्या, परंतु एक खेळाडू असा होता वाशिराव ज्याने संपूर्ण ड्रेस परिधान न केले म्हणून 2 धावांची पेनल्टी त्यांच्या विरुद्ध 73 झाल्या. 74 टार्गेट सेट आहे. टार्गेट 74 आणि एक झटका लागल्यानंतर फक्त केवळ एक खराब स्थिती आहे. आता मात्र नीलच्या साथीला द बेस्ट ऑलराऊंडर इन दिस टीम हमजा खान येतो बॅट मध्ये पाहतो. चेंडू कुठपर्यंत आपण पाठवताना दूर किती जाईल त्यासाठी नॉक केलं बॅटवरती. पॉइंट दिपखबा. पहिला मॅन्डेटरी पॉवर प्ले इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवर ज्याने झकास आक्रमकतेच्या मूड मध्ये येताना विविध फटक्यांची शैलीदार बॅटिंग करताना प्रत्येकाने टाळ्या वाजवताना त्याचं कौतुक केलं. हाफ सेंचुरी मॅन शुभम पाटीलनं बॉलिंगला पहिली विकेट काढली.
शरीरमध्ये बऱ्याच लांब पल्ला जाण्याची शक्यता आहे, पण मॅचेस जिंकायला लागतील. नॉट इंडिव्हिज्युअल परफॉर्मन्स. चला ॲटो जो रिक्षा आहे अरे एक सांगते बॉलला, अरे बॉल होता काय वाट लावशाल आमच्याशी. बॅकफूट वगैरे जागा बनवली. त्याच्यानंतर इन्सर्ट सर्कल आपल्या टीम कॅप्टन समीरच्या डोक्यावरून हा चांगला फटका. बेहतरीन स्ट्रोक आल्या खातो खोल. हमजा खान एकने मात्र बढोतरी देते, 2 वर पोहोचलाय. 4 चेंडूमध्ये केवळ 2 धावा. ग्रेट परफॉर्मन्स बाय शुभम पाटील गावदेवी रबाले. हलकीशी बातचीत केली जाते. गुरुनाथ पाटील काहीतरी सांगतायत. 2 वेळा असं झालं. बॅटिंग करताना मात्र गुरुनाथ पाटीलने सूचना दिल्या होत्या शुभमला. कदाचित काय सूचना तिथे सांगणं कठीण आहे. 1986 मधला जर मायक्रोफोन असता तर कदाचित इथपर्यंत आम्हाला आवाज ऐकू आला असता, पण तसं नाहीये. काय ती बेन्सन एनालिसिस. सुपर ऑडिओ ऑफ द रविशंकर शास्त्री. सुपर बॉल लाईन मिस केली. टप्पा बॉल स्विंग इन द मिस. सुपर बॉलिंग, सुपर बॉलिंग, कडक बॉलिंग. 5चा चेंडू गुडलेने पडल्यानंतर सबमेन डिलिव्हरी अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न मात्र नीलला बीट करून विकेटच्या हाती ओमकार नारायणकर. वेल गॅदर. नो रन. नाउ द लास्ट बॉल ऑन द फर्स्ट पॉवर प्ले. 1 गडी बाद 2 अशी दयनीय अवस्था. लक्ष्य 74. 5 ओव्हरचा खेळ. बॅटची कडा डेफिनेटली आले. तिथे थांबून जमणारच नव्हतं. जेंटलमॅन क्रिकेट दाखवलं, त्यासाठी निश्चित त्याचं कौतुक. नील परततोय. दुसरा हदरा. 50 बरोबर 2 विकेट. ग्रेट यार. सुपर. जेवढा आनंद होतो ना त्याला तोड नाही. कारण आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जेव्हा जेव्हा एन बॉथमने 100 काढले तेव्हा 5 विकेट घेतला ना, त्याचं नाव इतिहासाच्या पानावर कोरलं गेलंय. त्याचं काही कपिल देव असेल, इम्रान खान, सर रिचर्ड डॅडली. टेस्टच्या एका इनिंग मध्ये, दुसऱ्या इनिंग मध्ये खेळताना 5 विकेट 100. बट पॉल कॉलिंगवूड वॉज द फर्स्ट ODI क्रिकेटर फ्रॉम इंग्लंड ज्याने शतक लावताना 5 विकेट घेताना त्याच्या बरोबर मात्र आला होता सर ग्रेट विमन रिचेस ज्याने 100 करताना 5 विकेट. त्याचं महत्व देऊया, कारण 5 ओव्हरची मॅच. आणखी 5 असं कदाचित सर विमेन रिचर्ड आणि पॉल कॉलिंगवूड सारखी त्यांनी कामगिरी केली असती, पण 5 ओव्हर म्हणून 50ला तेवढं 2 विकेट आम्ही महत्व देतो. इम्पॉर्टंट सेम लाईक ऑफ द पॉल कॉलिंगवूड इन ODI अँड सर विमेन रिचर्ड 100 ॲज ऑल द 5 विकेट्स. पहिल्या ओव्हरची झाली समाप्ती. 2 वर 2 अशी दयनीय अवस्था. बिकट अवस्थेमध्ये करताना बॉलर ज्याने 50 तर मारली, पण कडक पॉवर प्ले टाकताना अगदी खिंडार पाडला ऑस्ट्रेलियाच्या या धावसंख्येला. 2 वर 2 करून दयनीय अवस्था. लावून देऊ का? नको नको. धन्यवाद. नवीन बॅट्समन अभय फ्युचर फर्स्ट चे करता धरता. इनिंग मॅचचा पहिला हिरो. भूमिपुत्र मैदान सेक्टर 23 कोपर खेळणे. 110 विकेट डिक्लेअर. नवी मुंबई प्रीमियर लीगचा हिरो आहे अभय. वसी इंडियन्स कडून जरी ती फायनल धारावी स्ट्रायकरने जिंकली होती, पण प्लेअर ऑफ द सीरीज इज गोज टू द अभय. चला टॉस साठी काय आम्ही करणार? एक तर तू बोल ना, तर मी कडक स्ट्रोक. चला या सेकंड पॉवर प्ले नेक्स्ट मॅचचे मी टॉस घेणार आहोत. कडक स्ट्रोक या बेहतरीन स्ट्रोक. जे आपण सेम भूषण करतो ना, सेम त्याच्याच अंदाजामध्ये भूषण राईट हँड बॉलिंग टाकतो आणि लेफ्ट हँड बॅटिंग. तसंच हमजा खान करताना. आणखीन बरेच करतात. सिरीज रिचर्ड डॅडली सेम प्रकारचे. उजव्या हाताने बॉलिंग, डाव्या हाताने बॅटिंग. नील जॉन्सन ऑफ द झिम्बाब्वे सेम स्टाईल. लेफ्ट बॅटर आणि राईट बॉलर सेम कोहिनूर ऑफ. आणि आता हमजा खान तसं कर्तव्य करताना बॉल फेकलाय, जाऊन पडायला मिळतो. पहिलाच भाऊस कोळीचं जंगी स्वागत केलं. वेलकम टू भावेश. साणे मात्र जी जखडली होती 2-2 ती निश्चितपणे दिसण्यासारखी नव्हती, शोभण्यासारखी नाही. त्याला मात्र थोडासा आकार देताना षटकार घेऊन जाते 8वर ऑस्ट्रेलियाला. 6 for 8 for 2 विकेट. लक्ष्य 74. ओलीने बरोबर पॉइंट कव्हर पॉइंट आपण पाहू शकतो. गुरुनाथ पाटीलच्या ऑप्शन फटका चांगला जोरदार हमला बॉल. अशी बॅटिंग केल्यानंतर मात्र निश्चित जे केलं ना शुभम पाटील ते करेल हमजा खान. त्याच्या सडसडीत अंगकाठीला
तुम्ही समजू नका, एकदम अशक्तपणा. सशक्त आहे तो, मनगट आहे. फ्लिकची जी ताकद आहे ना ती ते करते. फ्लिकची ताकद, पोटावर असलेला जबरदस्त विश्वास, अँड देन फीट ऑफ द बोथ, काही करू शकतो. अंकाटीमध्ये दुर्लक्ष केले जातं ते गुण त्यांना हवी होतो. चांगला गुणामध्ये मारलेला फटका, बेहतरीन टायमिंग, आणखीन आला एक दर्जेदार बॅक टू बॅक दुसरा षटकार भावेश कोहलीच्या विरोधात. बेहतरीन स्ट्रोक बाय हमजा. बॅकफुटवर जाताना कट गेली आहे, परंतु नो फर्स्ट स्लिप, नो सेकंड स्लिप, एक्झॅक्टली इन द डिक्लेअर झोन. सिंगल मध्ये 2 तडा केल्यानंतर हमजा खानच्या एक सिंगल धावसंख्या पोहोचवते. वॉशिरॉयसला 15 वर 2 आता 2 वर 2 होते. व्हॉट अ गॅप, व्हॉट अ कडक स्क्वेअर ऑफ द बाउंड्री. जाईल का हे दंडन चुंबन घेऊन आलिंगन घेऊन अगदी बुद्धिबळ चेंडू होते फॉर आचरण. बेहतरीन स्ट्रोक, बॅकफुटवर गेला, जागा बनवली, बेहतरीन अंदाज. 17 नंबर इज ॲब्सोल्युटली व्हेरी डेंजरस. रिषभ पंत असेल, एबी डिव्हिलियर्स अँड स्टोनिस ऑफ द ऑस्ट्रेलियन, सेम नंबर ऑफ द बिहाइंड 17. व्हेरी कडक नंबर. त्या कडक नंबर 70 बिहाइंड द जर्सी. सुपर प्ले बाय हमजा खान. डाऊन टू लेग्स, डाव्या बाजूला सोडून जातो. स्वेअर मारा ठरवताना वाईट कॉल करते बंटी कांबळे. एक्स्ट्रा धाव मिळेल. धावसंख्या आकार देताना पुढे जाते. वेदांत मात्र आम्हाला सांगतात की 20 झाल्यात, बनवायच्या 74. सेकंड पॉवर, सेकंड इन प्रोग्रेस. बॉलिंग मार्कवर भावेश कोहली. बॅकफुट उडी मारून अगदी मारण्याचा, पॉईंटच्या वरून मारण्याचा प्रयत्न. बॅकच्या 2 एंडला लागल्यानंतर घोषित षटकार, अंकित सिंगल, 2 षटकार, एक सिंगल, 4 वाईट, नंतर एक सिंगल, म्हणजे शेवटचा बॉल पॉवर प्ले. आय थिंक 11 चेंडूचा खेळ झाला समाप्त. 74 चांगलं उत्तर आता दिसतं. स्कोर ते 21. बॅकफुट मला त्याच्यात सिंगल. ओ माय गॉड, पडल्यानंतर व्हॉट अ कशमकश. पटकन उठला. पडलेले पटकन उठतात ना, त्याची तारीफ व्हायला पाहिजे. बऱ्याच वेळेला पडल्यानंतर उठण्याचा मात्र प्रयत्न करत नाही. त्यासाठी क्रिकेट हा चॅलेंजिंग गेम राहत नाहीये. 2 ओव्हर संपतायत. पॉवर प्लेच्या 2 ओव्हर संपल्यात. 22 आपण थेट जाणार आहोत टॉससाठी. सन्मान्य आमचे यशस्वी 40 प्लेस बेहतरीन. चला, रवी मात्रेल आहेत आणि मी विनंती करतोय गावदेव शिरवणे टीम कॅप्टन टॉससाठी. गावदेव शिरवणे आणि टॉस होईल बरोबर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर. आणि नाणं आहे द ग्रेट विकेट कीपर ऑफ द गोटिली 40 प्लस किरणजी मात्रे. गावदेव शिरवणे प्लीज टॉससाठी या. दोन ओव्हरचा खेळ संपलाय. 22 वर 2. चांगली स्थिती. पहिले ओव्हर अतिशय जबरदस्त टाकले होते. 3 धावा दिले होते पॉवर प्ले पहिल्यामध्ये, ज्याने पहिल्या इनिंग मध्ये बॅटचा तडाखा देताना अर्धशतक लावलेला शुभम पाटीलने 2 धक्के दिले. नंतर हलकासा भावेश कोहलीला, ज्याच्यावर चौले 2 षटकार आणि 1 चौकार हमजा खानने. 2 ओव्हरची समाप्ती. 22 वर 2 सद्य स्थिती आहे. येणार 18 चेंडूचा खेळ आता बाकी आहे. 18 मध्ये जिंकण्यासाठी लगेच वेदांत मात्रे आणखी स्कोर सोनू पाटील 52. 18 चेंडू मध्ये 52. पुन्हा आपल्या कोट्यातील शेवटचं ऊट टाकण्यासाठी बॉलिंग मार्कवर शुभम पाटील. येस, ज्यांच्या साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून आमचे आवाज आपल्या कानावर पोहोचते ते साऊंडचे सर्व शिवा द बॉस यांचं झालं आगमन. स्वागत आहे शिवा. 2 ओव्हरचा खेळ संपला. 22 लागले. 18 चेंडू 52 धावा. हे समीकरण जिंकण्यासाठी फटका चांगला जोरदार हमला, परंतु ओ माग 2 वेळा घडले. खड्डा आहे वाटते तिथे. ते खड्ड्यामध्ये बेंड होतं फिल्डर. हरकत नाही मित्र. सिंगल मात्र मिळते हमजा खानला. धावसंख्या 23 वर पोहोचताना 2 गडी बाद, लक्ष 74. 2 धावा. पेनल्टी लागली गेली कारण संपूर्ण ड्रेस कोड होत होतं. एका खेळाडूचा कमी होता वसुरात. त्या अनुषंगानं त्यांच्या विरोधात 2 धावा 71 होत्या. 2 प्लस केल्या. 73 आणि 74चं टार्गेट. त्याला उत्तर देताना आता स्कोर आहे 23-23. थर्ड मिनिट प्रोग्रेस. सेकंड इज शुभम पाटील. पहिले ओव्हर फक्त 3 धावा 2 झटके दिले होते पहिल्या पॉवर प्ले मध्ये. याच बॉलने अर्धशतक लाभलं, पण बॉलिंग कडक केली आहे शुभमने. बॅकफुटवर जाताना अबे फॉर्म दशरथ दूर. दॅट इज सुपर बॉलिंग. खांद्याचा थोडासा वापर घ्या. खांद्याचा जोर लावला आणि चेंडूला या खांद्याच्या जोराने त्याने उचली देवाला भाग पडला. जस्ट लाईक द ग्रेट ग्लेन नागरा. सुपर बॉलिंग आहे. सुपर कडक बॉलिंग. पुन्हा एकदा कमबॅक. पहिल्या बॉल होती 2, त्यानंतर डॉट 23.
पहिली एकच आलंय मग दोन देतच राजेश एक आहे तो असं दोन ओके चला बाबा माझी चुकली चला पहिल्या बॉलवरती सिंगल आले जे हमजा अरे गडबड आहे हमजा खानने सिंगल घेतली सिंगलने डॉट दिले नंतर अभयच्या डॉट आणि पहा बाकी सॅली राहतो NMP चा पहिला हिरो पर्व पहिलं ज्याने गाजवलं होतं ॲज बॉलर ॲज बॅटर पहिले सिंगल डॉट आणि सिंगल फक्त 3 मध्ये 2 देतो कंजूसी किफायती बॉलिंग गावदेवी रबालेकडून ज्याने स्पर्धेमधलं दुसरं अर्धशतक आपलं पहिलं नामे करताना बॉलिंग तेवढीच खुशबूदार टाकली आहे शुभम पाटील पॉइंट आहे कव्हर आहे लॉंग ऑफ विंड विकेट डीप स्क्वेअर लेग inside the circle shot backward square leg silly me down square of the point of the offside option correct middle of the bat over the mid wicket जी बिग स्क्रीन आहे त्याला सांगा थोड्या वेळामध्ये चालू करा या षटकाराने बॅट शॉट हमजा खान षटकार क्रमांक त्याच्या बॅटमधून येताना तिसरा धावसंख्या झपाट्याने घेऊन जाते 20 वर अशा 2-3 तडा केला तर मॅच मध्ये वापसी करेल मोमेंटम स्वीप करण्याचं जी तोड मिळणे करता मैदानाच्या आत वशी रॉयलचा रॉयल प्लेअर हमजा खान सेट ऑन द फायर कडक नो मॅन इज देअर चान्स फॉर एस इट इज वन बॉल क्रॉस द बाउंड्री जिथे बरोबर तृषांत मडवी प्रेझेंटेड हिरो कंपनीची बाईक प्लेअर ऑफ द सिरीज साठी आहे तिथे टप्पा गेला आणि कदाचित सांगितलं असेल मनामध्ये डेफिनेटली माझा हक्काही तिथे आहे धावसंख्या 34 होती हरकत नाही आहे 34 प्रत्येकाला विचारण्याचा अधिकार 1 लाखामध्ये खेळतो आणि आमची जबाबदारी आहे जेवढ्या वेळेला सांगा विचारा तेवढं सांगणं आमचं प्रथम कर्तव्य आहे चांगली बॅटिंग हमजा खान बॅकफुटवर जाताना स्क्वेअर लेगच्या ठिकाणी प्रोटेक्शन क्षेत्ररक्षण येईल फील करेल तोपर्यंत सिंगल गेले छान काम केलं मी तारीफ करतो त्या फिल्डरची कारण कदाचित सेटल झालेला आहे आणि त्याच्यावरती स्ट्राईक राहिलं ना तर थोडंसं जाऊया आणि करूया नेक्स्ट मॅचचे टॉस एका बाजूला CR पाटील फाउंडेशनचे रवी मात्र दुसऱ्या बाजूला गावदेवी शिनोरचे कॅप्टन आणि नाणं स्विंग केले 40+ सन्माननीय विकेट किपर किरणजी मात्र गावदेवी सिरवणे वीर द टीम कॅप्टन ऑन द टॉस प्रणित आता 12 आणि 39 समीकरण तिसरा ओळचा खेळ संपलाय 74 लक्ष उत्तर देताना मशीर रॉयल्स पोहोचलाय 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये इथे 35 वर येणारे 12 चेंडू आणि 39 धाबा लक्ष जरूर कठीण आहे पण अशक्य नाही क्रिकेटचे आकडे बदललेत अगदी दिनेश कार्तिकने बदलले सौम्या सरकार अगेन्स्ट द नागिन डान्स करताना त्यावर हावी झाला होता दिनेश कार्तिक कित्येक वेळा टेनिस क्रिकेटमध्ये हा आकडा आपण पाहिलेला आहे अगदी नवी मुंबईच्या बॅटरने पुसून काढताना त्याच्यावर सिक्का मोहर उमटवली होती तसं करेल काय अरे चषकात जाऊया बॅक टू द क्रिकेट 12 गेंदे 39 रन 12 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता लेफ्ट हँड ओव्हर द विकेट अकोट टप्पा बॅकफुटवर गेला दॅट इज अ ग्रेट शॉट यार अक्कलमंदीचं क्रिकेट बॅकफुटवर गेला जागा बनवत हॉरेंजल बॅट मध्ये त्याला स्क्वेअर ड्राईव्ह मारताना टप्पा ओलांडून करताना मिळतो चौकार बॅटमधून सजवताना हमजा खान सुपर बॅटिंग अँड 1 मॅन आर्मी आता 12 चेंडू मध्ये 36 जाऊन पोहोचते म्हणजे 300 ची स्ट्राईक रेट भारतीय 36 300च्या स्ट्राईक ने 12 चेंडू 36 धब्बा क्वाड बॅटिंग यार तारीफ करतो हमजा खान 100 घेऊन जातोय जसं घेऊन गेला होता पहिल्या इनिंग मध्ये शुभम पाटील त्याच्या तोडीस तोड असं खेळ हमजा खान सदाबा डाऊन द बॉल चान्स फॉर द यस ज्या विकेटची त्याला शोधात अखेर का ती विकेट हाती लागली लॉंग ऑफर उडताना ऑन द ऑफ खेळताना डाऊन द स्ट्रेट झेल देऊन परतला चांगली खेळी 13 मध्ये 36 बनवलं जो टीमचा स्कोर आहे 1 क्षणी 39 पैकी 36 100 आर्मी इज बॅक इन टू द डगआउट पविलियन जाताना तिसऱ्या विकेटचं पतन मसूर राहिला हा मोठा हादरा आता जो मोमेंटम होता थोडासा शिफ्टेड होता वशिरावर तो कम्प्लिटली आता 80% इज अ मूव टू द गावदेवी रबाले
80% 80-20 आता लढत. 20 मध्ये कमाल करू शकतो बॅटर. जर 20चं रूपांतर तो या ओव्हरमध्ये तर 50 पैकी ना मॅचला मजा येईल. अर्थातच या ओव्हरमध्ये 3 षटकार आता मॅचचं मोमेंटम 50-50. अदरवाईज कम्प्लिटली 9 TV and 10 असं तिसऱ्या शेवटच्या ओव्हरमध्ये पाहायला मिळेल समीकरण. 39 झाल्यात आणि चेंडू आता उरलेत 10-35 धावा. 10 चेंडू आणि 35 डावखोरा बॅटर मैदानाच्या अनिकेत आले 5व्या क्रमांकावर. डावखोरा बॉलर डावख्याच्या विरुद्ध डावका. वॉट अ कडक स्ट्रोक, बेहतरीन स्ट्रोक. दॅट अ गुड कॅप्टन्शिप ऑफ द वाशिरोल. डावखोऱ्याच्या विरुद्ध बरोबर डावखोरा बॅटर पाठवणं अनिवार्य असतं. हे क्रिकेटचं अक्कलमंदीचं क्रिकेट. द बेस्ट कॅप्टन्शिप वाशिरोल सेंडिंग द लेप अगेन्स्ट लेप. डावखोरानं पाहिलं, डाकून येऊ दिलं, त्याला लवकर पिक करताना फेकलं बॅकला डी स्क्वेअरच्या वरून बेहतरीन षटकार सिक्सर. समीरचे आकडे आता बदलतील. 9 मध्ये आता 29. आणखीन एक आला, आणखीन 2 आले. मॅच 50-50. जो आम्ही सांगत होतो 80-20 तो होईल बरोबर 50-50. पण त्याचे 2 तगडे स्ट्रोक. 9 मध्ये आता जिंकण्यासाठी 29 धावा. 29 रन. चांगला फटका उचलला, खोलून काढला तिथे डाऊन द बॉल. खराब शॉट सिलेक्शन. अनिकेत बाद चांगला प्रयत्न केला. गुड कॅप्टन्शिप. डावखोऱ्या पाठवला पण कुठे ते टायमिंग बेहतर. हलकीशी ताकद बॉटम हँडची कमी पडली. अनिकेत बाद. इथून विकेट जातो चौथा. 4 गडी बाद स्कोर पाहिला तर 45. इथून 8 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि 8 मध्ये आता जिंकण्यासाठी 29 धावा. 8 गेंदे 29 रन. जैनम नेक्स्ट बॅटर. वाशी राज कडून जैनम तर रोहन बॉलिंग. पहिला चौरा कौकाने सुरुवात झाली ओव्हरची. नंतर विकेट हमजा खान. नंतर षटकाराला डावखोरा अनिकेतचा. लगेच त्याचे विकेट. कसे आकडे पाहता. चौकार विकेट, षटकार विकेट. तर नाईसली नंबर जस्ट लाईक द सुपर किफायती नंबर म्हणता येईल. चौका ठोकल्या जशाचं उत्तर देताना टेट फॉर टॅट केला बॉलर रोहन म्हात्रेने. डावखोरा गोलंदाज रोहन म्हात्रे बॉलिंग मार्कवर. आता नवीन बॅटरला मैदानाच्या आत खेळण्यासाठी 7व्या क्रमांक जैनम स्ट्रोक. 8 चेंडू आणि 29 धावा. फटका मारला स्पेलच्या हाय मध्ये एलिमिनेशन करता डाऊन द बॉल. शतक्षणाला पकडला झेल. संपला खेळ. पहिल्याच बॉलवरती गोल्डन डक. फ्युचर फर्स्ट जे अभय आहेत त्या अभयला स्ट्राईक अजून मिळाला नाही. 2 बॉल खेळलेत अभय. 1 वर खेळतोय पण बराच चेंडू मात्र वंचित राहिलेत स्ट्राईक पासून. आता 7 मध्ये 29. आणखीन विकेट. अर्धा टीम तंबूच्या आसऱ्याला. 5चा विकेट पडतोय. 43 वर चांगली गोलंदाजी रोहन म्हात्रेने घेतलाय. ओव्हर मध्ये 3रा विकेट. 10 धावा खर्च केले. 1 चौकार 1 षटकार. 5 बॉल मध्ये 10 धावा देत 3 झटके दिले. ही वॉन द हॅट्रिक. काल मनोज म्हात्रे नेरुलगाव एलिमेंट नेरुलने या टीमच्या बॉलरने हॅट्रिक एकमेव जे झाले त्याच्या नावावर. त्याच्या शर्यतीत दुसरा बॉलर दिसेल का जाऊया हॅट्रिक बॉल घेऊन आणि समोर खेळण्यासाठी. भाग्यवान. भाग्य साथ देत नाही पण भाग्यवान ते भाग्याची साथ घेईल काय. चान्स फॉर द हॅट्रिक. येस सेकंड बॉलर आरिश चषक 2026 सीझन 3. दुसरा बॉलर मात्र राणी करतो हॅट्रिक. वेल डन यार. कॉंग्रॅच्युलेशन रोहन म्हात्रे. या ओव्हर मधला 4था विकेट. 10 धावा खर्च केल्या. पूर्णपणे सुरू लावलं. बंदिस्त अवसान घातकी फटके. नतीजा पूर्णपणे दाग पराभव छायेत. कारण 45 वर तब्बल 3 विकेट. रोहन म्हात्रेला इन ऍक्शन मध्ये दाखवलं जातं. ही के स्कोरची कमाल आहे. धमाल केली ओव्हर मध्ये त्याची कमाल पहा. सुपर ग्रेट बॉलिंग हॅट्रिक. हॉम इन सेकंड बॉलर रोहन म्हात्रे. चला पास इथे झालेले गावदेवी शिरोणे. आपला निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा. गावदेवी शिरोणे टॉस आपल्या बाजूने लागलेला आहे. निर्णय आमच्यापर्यंत पोहोचवा आणि लगेचच खेळायला आम्ही सुरुवात करा. शेवटचा दिवस 3 अतिरिक्त मॅच 2 सेमीफायनल आणि फायनल. CR पाटील फाउंडेशन कुमार पूर्वीच्या विरुद्ध मात्र त्यांची मॅच आहे. पहिल्या ओळीने आम्ही मॅचेस खेळू याची दक्षता घ्या.
आणि सुपर 4 मध्ये जे जे 4 टीम आहेत ना त्यांच्यापैकी एक खेळाडू हा बाईक घेईल. तिथे जाणं, तिथे आपली पोझिशन निश्चित करणं गरजेचं आहे बाईकसाठी. डाऊन द लेग साईड इट्स अ वाईट अभय वाघमारे फ्युचर फर्स्ट अकॅडमीचे सर्व आणि NMPचा पहिला पर्वाचा हिरो प्लेअर ऑफ द टुर्नामेंट लेदर ए डिव्हिजन खेळल्यात. अभय शेवटच्या ओव्हरमध्ये जेव्हा धावा जिंकण्यासाठी पाहिजेत आता 28-29 पाहिजे पुन्हा सोडून दिले. शांत आहे परंतु हा बॉल फेअर डिलिव्हरी डाव्या एसटीच्या वरून गेल्या सगळं बेंड झाले होते. अभय वाघमारे पायाला लागलेले आहे. थँक्यू सो मच गुरुनाथ पाटील. किती तीक्ष्ण अशी घारीसारखी नजर. बरोबर उजवा हात होता मग सांगितलं शिरोन लागले. थँक्स सो मच. सुपर बॉलिंग यार. फिरकी पट्टूने मात्र फिरकी घ्यायला सुरुवात केली. ग्रेट बॅट्समॅन कसलेला बॅट्समॅन फ्युचर फेस कित्येक भविष्यामध्ये खेळाडूंना तो बलकटी आणतो. तो अभय सलगचे 2 वाईट पडल्यानंतर आता दाट पर्वाच्या छायेमध्ये लोट लागलाय. वासी रॉयल्स 4 मध्ये 28 पाहिजे होता. फेअर परफेक्टली डिलिव्हरी. इथून 3 बॉल इथून मॅच स्पष्ट झाली. मॅच स्पष्ट होताना आता 3 मध्ये 28 धावांची आवश्यकता. 3 गेंद 28 रन. बॉलिंग शेवटचं ओव्हर हाताळताना बॉलिंग मार्क हर्षल पाटील स्लॉग स्वीप केले. स्क्वेअर लेगला तैनात सिंगल घेतली. मॅच स्पष्ट झालेले का कोणाचा हक्क आहे मॅच मध्ये असं वाटलं तर हमजा खान काहीतरी करील. अनेकने ती दिशा मात्र जिवंत होती. जसे ते बॅटर गेले ना संपूर्णपणे आशांचं निराशामध्ये रूपांतर झालं. मॅच मध्ये कब्जा केला. या आता 2 चेंडूचा खेळ बाकी 2 मध्ये जिंकण्यासाठी तब्बल 28 धावा. येस सुपर बॉलिंग बॅटर निशांत. आणखी झटका. 4 विकेट एका ओव्हर मध्ये घेतणार कारनामा केला रोहन मात्रेने. त्यांना पहिले 2 विकेट ज्याने 50 मारली पहिल्या इनिंग मध्ये बॅटिंग शुभम पांडे 2 विकेट. नंतर 7वा विकेट हाती लागतोय. 5व्या बॉल वरती शेवटचं ओट टाकताना हर्षल पाटीलच्या 7 गडी बाद एकदम खराब. 74चं लक्ष. थोडीशी गडबड थोडीशी फंबलिंग खळबळ माजवली होती हमजा खानने पण ती विकेट गेल्यानंतर कम्प्लिटली कोलॅप्स. 1 चेंडू आणि 27 धावा. लेफ्ट हँड राऊंड द विकेट हर्षल पाटील. वाईट डाऊन द लेग टप्पा पण थोडासा ऑब्रेकचा वापर केला. खूप कमी बॉलर असतात जे लेग फिरकीपट्टू डावकर खेळून कमी टाकतात. बट मायकल बेबन इज अ फॅन्टॅस्टिक इन्स्ट्रुमेंट. वापर चांगला करायचा मायकल बेबन जेव्हा डावकर बॅटर आहे त्याच्या समोर. शेवटचा बॉल 1 चेंडू चांगला जाता मात्र चांगला फटका. डाऊन द बॉल शुभम आला. शुभमच्या अगोदर मात्र गुडपट चालली होती. थांब मित्रा थांब भरपूर तू केलंस एक जर झेल घेऊ द्या असं सांगताना शुभमला सांगितलं मित्रा काहीतरी हातभार आमचाही लागू द्या कारण जवळजवळ 90% वाटा शुभम उचलला. अर्धशतक जेव्हा 13-3 अशी बिकट अवस्था होती तेव्हा ते दमदार अर्धशतक. पहिले वोट टाकले 2 विकेट. नन्ना पदर द प्लेअर ऑफ द मॅच इज द होस्ट टू द गावदेवी रबाले. शुभम पाटील गोष्ट ज्याने पहिल्या इनिंग बॅटिंग करताना 13-3 सुख स्थिती होती मध्ये पोचवलं होतं.